नमस्कार मित्रांनो, RS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच महिला भगिनींचे मला फोन या ठिकाणी येतात, की सर आमचे जे डॉक्युमेंट आहेत ते नेमके आम्ही कोणत्या नावाने काढायचे आहेत. म्हणजे ज्या विवाहित महिला आहेत, त्या महिलांचं असं मत आहे, की आम्ही जे डॉक्युमेंट काढायचे आहेत ते कोणाकडचे काढायचे आहेत. आपल्या पतीच्या नावाने काढायचे आहेत की वडिलांच्या नावाने काढायचे आहेत. तर ज्या महिला फॉर्म भरणार आहेत, की ज्या विवाहित आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे आणि त्या पद्धतीनं जर अजून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट काढले नसतील, तर ते डॉक्युमेंट तुम्ही काढण्याच्या तयारीला लागायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर बघा, आज आपल्याला बघायचं आहे की डोमेसाईल जात प्रमाणपत्र आणि EWSचं प्रमाणपत्र. EWSच्या प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचे मला कॉल आलेले आहेत. त्याच्यामध्ये EWSला जर जागा सुटली तर पाठीमागं तुम्ही बघितलं असेल, जालना पोलीस पाटील असू द्या, हिंगोली असू द्या किंवा बीड असू द्या, तिथं EWS प्रमाणपत्र नसल्या कारणानं त्या गावामध्ये जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि त्या जागा भरलेल्या नाहीत. आणि त्यामुळं हे जे प्रमाणपत्र आहे हे कुणाला लागू होतं, कुणी काढायचं आहे, या सुद्धा गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की पोलीस पाटील पदाचा फॉर्म निघाल्याच्या नंतर तुम्ही ज्या गावामध्ये पोलीस पाटील पदाचा फॉर्म भरणार आहे, म्हणजे तुमच्याच गावामध्ये तुम्हाला भरावा लागतो. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला तुमच्या गावाचाच फॉर्म भरायचा आहे, कारण तुमच्या गावाची जागा सुटली असेल तर तुमच्या शेजारच्या गावाला जर जागा निघली असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. त्या गावचा रहिवासी या पोलीस पाटील पदासाठी पात्र असतो. दुसऱ्याच्या गावामध्ये तुम्ही फॉर्म अजिबात भरू शकत नाही. त्यामुळे स्वतःच्या गावामध्येच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. अविवाहित मुलं किंवा मुली असतील त्यांच्या बाबतीतली ही गोष्ट आहे. आता मुलांच्या बाबतीमध्ये काही प्रश्न येत नाही, कारण ते त्याच गावामध्ये असतात. परंतु अविवाहित मुली ज्या आहेत त्यांनी स्वतःच्या गावामध्ये जर त्यांना फॉर्म भरायचा असेल तर ते त्यांच्या वडिलांच्या नावे सगळी प्रोसेस करतात. ही सिंपल प्रोसेस आहे. पण जर विवाहित महिला असतील तर त्यांनी काय करायचं आहे की त्यांच्या पतीच्या नावाने या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. जर पतीच्या नावाने फॉर्म भरायचा असतील तर मग त्या महिला भगिनींचे काही प्रश्न उद्भवतात, की त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट कशा पद्धतीनं काढायचे आहेत किंवा कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. जर ऐन वेळेला तुमच्याकडे ते डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही या भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहे. मग त्यामध्ये पहिल्यांदा गोष्ट आहे की डोमेसाईल. आता हे जे डोमेसाईल आहे मित्रांनो, हे तुमच्या पतीच्या नावचं तुम्हाला लागणार आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला तुमच्या सासरमध्ये असता त्यावेळेला ती जी जागा आहे ती तुमच्या सासरची जागा असते. आणि मी मगाशी सांगितलं की तुम्ही ज्या गावामध्ये फॉर्म भरणार आहे त्याच गावचे तुम्ही रहिवासी असणं बंधनकारक आहे. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे की जे डोमेसाईल आहे ते डोमेसाईल म्हणजे जे रहिवासी प्रमाणपत्र आहे ते रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या पतीच्या गावचं, तुमच्या पतीच्या नावाचं काय करायचं आहे, तुम्हाला काढायचं आहे. तुमच्या पतीच्या गावामध्ये म्हणजे तुमच्या सासरी जी जागा सुटलेली आहे त्यासाठीच तुम्ही पात्र आहे. तुम्ही तुमच्या माहेरी फॉर्म भरू शकत नाही. जर तुमचा विवाह झाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या सासरीच या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि ते जे डोमिसाईल म्हणजे जे रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पतीच्या नावाचं काढायचं आहे. आणि हे काढत असताना तुम्हाला त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन रहिवासी दाखला घ्यायचा आहे. तो रहिवासी दाखला घेऊन तुम्ही माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता किंवा तालुक्याचं जे सेतू ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊ शकता आणि तिथून ते बाकीचे जे डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट घेऊन या ठिकाणी तुम्हाला ते डोमिसाईल प्रमाणपत्र काढायचं आहे. परंतु ते डोमिसाईल जे प्रमाणपत्र आहे ते तहसीलदारांचं असणं आवश्यक आहे. साधं तुम्ही गावचं ग्रामपंचायतीचं रहिवासी प्रमाणपत्र घेऊ शकत नाही. म्हणजे त्या रहिवासी प्रमाणपत्रावरून तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तालुक्याला जाऊन सेतू ऑफिसमध्ये किंवा तुमच्या गावाच्या जवळ किंवा तुमच्या गावामध्ये जर का माहिती सेवा केंद्र असेल तर तिथून सुद्धा तुम्ही हे डोमिसाईल प्रमाणपत्र काढून घेऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की अविवाहित मुली आहेत त्यांनी आपल्या वडिलांच्या नावे फॉर्म भरला तर त्यांना ते सगळे जे डॉक्युमेंट आहेत ते वडिलांच्याच नावचे लागणार आहेत. फक्त ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांना मात्र जे डोमिसाईल आहे ते पतीच्या नावचं लागणार आहे, कारण ती जी जागा असणार आहे ती तुमच्या सासरची, तुमच्या पतीच्या गावाकडची असणार आहे. त्यानंतर दुसरं बघा, जे जात प्रमाणपत्र आहे. आता ज्या विवाहित महिला आहेत त्यांची जी जात आहे ती पतीच्या नावावरून ठरत नाही, तर ती त्यांच्या जन्मानुसार त्यांच्या वडिलांच्या नावावरून ठरत असते. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला जे जात प्रमाणपत्र आहे ते वडिलांचंच या ठिकाणी जोडावं लागणार आहे. पतीच्या जातीवरून तुमची जात या ठिकाणी ठरवली जाऊ शकत नाही. तिसरी गोष्ट की तुम्हाला जे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढायचं आहे बघा, नॉन क्रिमिलेअर हे जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र काढत असताना हे नेमकं कुणाच्या नावाचं काढायचं आहे, हे नेमकं कुणाच्या नावाचं काढायचं आहे. तर बघा, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढत असताना आपण आत्ताच बघितलं की हे जे जात प्रमाणपत्र आहे हे जात प्रमाणपत्र
कुणाचं असतं तर तुमच्या वडिलांच्या नावाचं असतं, जी तुम्हाला जात लागणार आहे किंवा वडिलांचे जे प्रमाणपत्र असतं म्हणजे तुमच्या जन्मावरून ती जात ठरत असते, त्यामुळे जी जात प्रवर्ग तुमचा आहे तो तुमच्या वडिलांच्या नावावरून ठरत असतो. म्हणून नॉन क्रिमिलेअर काढत असताना या नॉन क्रिमिलेअरवरती तुमची जी काही जात आहे त्या जातीचा उल्लेख या ठिकाणी असतो. त्यामुळे हे जे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला तुमच्या वडिलांच्या नावाचं काढायचं आहे. लक्षात ठेवा, नॉन क्रिमिलेअरचा तुम्हाला खूप मोठा प्रश्न आहे की नॉन क्रिमिलेअर जे आहे ते कुणाच्या नावाचं काढायचं आहे. नॉन क्रिमिलेअर सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, वडिलांच्या नावाचं काढायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याच्यावरती जातीचा उल्लेख असतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हे जात प्रमाणपत्र तुमच्याकडे वडिलांच्या नावाचं असणार आहे. त्यामुळे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढत असताना सुद्धा तुम्हाला ते वडिलांच्या नावाचं काढायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की EWS प्रमाणपत्र जे तुम्हाला लागणार आहे ते महाराष्ट्र राज्याचं लागणार आहे का केंद्राचं लागणार आहे. तर बघा, SC ST OBC यासारखे जे आरक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे जे EWS प्रमाणपत्र आहे याचा काही संबंध नाही. परंतु हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सोडून काहींना या ठिकाणी EWSचा प्रवर्ग जो आहे तो निर्माण केलेला होता, परंतु त्याच्यामध्ये मराठा समाजातली मुलं जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये, पण शासनानं काय केलेलं आहे, मराठा समाजाचा समावेश जो आहे तो SC BC या प्रवर्गामध्ये केलेला आहे. लक्षात ठेवा, SC BC या प्रवर्गामध्ये काय केलेलं आहे, मराठा समाजाचा समावेश केलेला आहे. आणि मग मराठा समाजाचा समावेश यामध्ये केला असल्यामुळे त्यांना EWSचा या ठिकाणी लाभ घेता येत नाही. म्हणजे एकाच वेळेला तुम्हाला दोन्ही आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. म्हणून मराठा समाजाचा समावेश जो आहे तो SC BC मध्ये केलेला आहे आणि EWSचं जे आरक्षण आहे ते त्यांचं काढून टाकलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांचा EWS हे जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र अजिबात निघत नाही. जर तुम्ही तसं काही बोगसगिरी करण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्ही या भरती प्रक्रियेमधून बाद असणार आहे. मग मराठा समाजातले विद्यार्थी सोडून जे बाकीचे ज्यांचे EWS निघतात ते काढू शकतात, परंतु मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना EWSचा लाभ घेता येत नाही, कारण त्यांचा समावेश जो आहे तो या ठिकाणी SC BC प्रवर्गामध्ये केलेला आहे. त्यामुळे त्यांचं जे EWSचं सर्टिफिकेट आहे ते निघत नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे बरेच 3 जिल्ह्यांचे जे काही पदं आहेत ती या ठिकाणी रिक्त राहिलेली आहेत एका EWSमुळे, आणि ज्यांची निवड झालेली होती ती निवड सुद्धा या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे, कारण ती मुलं या EWS प्रवर्गाला या ठिकाणी म्हणजे EWSमधून ज्याला आपण काय म्हणतो की कॉम्पीट करू शकत नाही, कारण त्यांच्याकडं हे जे प्रमाणपत्र आहे हे त्यांना लागू होत नाही. त्यामुळे निवड झालेली असताना सुद्धा या विद्यार्थ्यांची निवड रद्द झालेली आहे. त्यामुळं तुमच्या प्रवर्गाला जर SC BCला जर जागा असेल तर भरू शकता, म्हणजे मराठा विद्यार्थ्यांनी, किंवा दुसरा तुमच्याकडे कोणता मार्ग आहे, जर ओपनला जागा सुटली असेल तर ओपनमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. आता कोणता विद्यार्थी कोणत्या जागेसाठी पात्र आहे याचा आपला एक व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहे, किंबहुना आपण नव्याने एक व्हिडिओ टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण कोण विद्यार्थी म्हणजे कोणत्या प्रवर्गाचा विद्यार्थी कुठं कॉम्पीट करू शकतो किंवा कोणत्या प्रवर्गामधून फॉर्म भरू शकतो. जर महिला एखादी ओपनची असेल तर ती जागा जर महिला ओपनला पडली असेल किंवा महिला जनरलला पडली असेल किंवा फक्त ओपन असेल तर ती महिला तिथं फॉर्म भरू शकते का किंवा नाही भरू शकत, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायच्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जे डोमिसाईल आहे ते डोमिसाईल तुमच्या पतीच्या नावाचं लागणार आहे. जात प्रमाणपत्र तुम्हाला कुणाचं लागणार आहे तर वडिलांचं लागणार आहे. नॉन क्रिमिलेअर जे आहे ते नॉन क्रिमिलेअर सुद्धा तुम्हाला कुणाचं लागणार आहे, वडिलांचं लागणार आहे, कारण तुमचं जे नॉन क्रिमिलेअर असतं त्याच्यावरती या जातीचा उल्लेख असतो. त्यामुळं तुम्हाला नॉन क्रिमिलेअर सुद्धा हे वडिलांच्या नावाचं काढावं लागणार आहे. आणि EWS जे प्रमाणपत्र आहे ते EWS प्रमाणपत्र या ठिकाणी मराठा समाजाचा जो समावेश आहे तो SC BC केल्यामुळं तुम्हाला EWSचं प्रमाणपत्र काढता येणार नाही. जर तुम्ही केंद्राचं प्रमाणपत्र काढून जर फॉर्म भरला तरी सुद्धा तुम्ही या भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहे. त्यामुळे तुम्हाला राज्याचं सुद्धा चालणार नाही आणि या ठिकाणी केंद्राचं सुद्धा चालणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळं काळजीपूर्वक तुम्हाला हे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट काढून ठेवायचे आहेत. आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुमची जी जाहिरात आहे ती जाहिरात आल्याच्या नंतर जी शेवटची तारीख असणार आहे, लक्षात ठेवा, शेवटची तारीख, समजा आज जाहिरात आल्याने तुम्हाला शेवटची तारीख जर 28 ऑक्टोबर दिलेली असेल, 28 ऑक्टोबर अशी जर तारीख असेल तर या तारखेच्या पूर्वी म्हणजे 28 ऑक्टोबरला जरी तुम्ही कागद काढला तरी सुद्धा तो चालणार आहे. अगदी शेवटच्या दिवशी फॉर्म भरताना सुद्धा जर तुम्ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर ते डॉक्युमेंट तुम्ही काढून या ठिकाणी भरू शकता फॉर्म. परंतु 29 ऑक्टोबरला जर तुमच्याकडे फॉर्म असेल, तुमच्याकडे जर 29 तारखेचं डॉक्युमेंट असेल तर मात्र तुम्ही काय करणार आहे, या भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहे.
काही माझे विद्यार्थी असे आहेत की त्यांचं डॉक्युमेंट डोमिसाईल जे आहे ते डोमिसाईल शेवटच्या तारखेच्या नंतरचं या ठिकाणी भरलेलं आहे आणि निवड होऊन सुद्धा ती मुलं या ठिकाणी भरती प्रक्रियेमधून पास झालेले आहेत आणि त्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. मागच्या भरतीमध्ये डॉक्युमेंटमध्ये बाहेर गेलेले विद्यार्थी आणि EWSच्या प्रमाणपत्रामुळं किंवा त्या प्रवर्गामुळं या ठिकाणी पदं रिक्त झालेली आहेत. ती पदं अजूनही भरलेली नाहीत. त्या विद्यार्थ्यांचा मला सतत फोन येत असतो की आमची पदं कधी भरली जाणार आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगतो की तुम्ही सतत जाऊन SDM ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला पाठपुरावा केल्याशिवाय तुमची पदं भरली जाऊ शकत नाहीत. स्थानिक लेवलला तुम्ही त्या पद्धतीनं आवाज उठवणं गरजेचं आहे, तरच तुमची या ठिकाणी ती पदं भरली जाऊ शकतील. त्याच्यावरती जो काही EWSचा निर्णय आहे तो सरकारवरती आहे, त्या अधिकाऱ्यांवरती आहे. तुम्ही निवेदन कशा पद्धतीने देता, कशा पद्धतीने मागणी करता यावरती अवलंबून आहे. नसेल तर EWSची पदं तुमच्या गावामध्ये जर त्या पदाचा एखादा माणूस नसेल त्या प्रवर्गाचा, तर ते फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे याच्यावरती काय तोडगा काढतं हे बघावं लागेल. सरकार नेमकं काय त्याच्यावरती करतं, काय कारवाई करतं हे पण बघावं लागेल. परंतु त्यासाठी तुम्ही तयार असणं, तुम्ही पाठपुरावा करणं, तुम्ही निवेदन देणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ही माहिती तुम्हाला समजली असेल. तर एवढी जे डॉक्युमेंट आहेत महिलांनी, जी विवाहित महिला आहेत त्यांच्यासाठी आहेत. अविवाहित महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांच्यासाठी तर मात्र कुठलाही काळजी करण्याची गरज नाही. त्यांना त्यांच्या वडिलांच्या नावाने सर्व डॉक्युमेंट काढावे लागतात. आता बाकी काही महिलांचे प्रश्न आहेत की नावामध्ये बदल आहे, नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे वगैरे वगैरे, तर ते कशा पद्धतीनं करेक्शन करायचं आहे किंवा त्याच्यावरती काय उपाय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल. आणि खाली कमेंट बॉक्सजवळ जे हाईपचं बटन आहे ते दाबायला विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून बघत आहे सांगायला निश्चित विसरू नका. धन्यवाद.